आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रुपाली माने ऍक्शन मोडवर, गटारावरची मटण दुकानदारी बुलडोझरच्या तडाख्यात। पनवेल महानगरपालिकेच्या ड प्रभागात सहाय्यक आयुक्त रुपाली माने यांनी धडक कारवाई करत तक्का गावातील गटारावर थाटलेल्या बेकायदेशीर मटणाच्या दुकानांना अक्षरशः जमीनदोस्त केले। रुपाली मानेंच्या या बुलडोझर रूपातील शस्त्रामुळे अनधिकृत बांधकामांच्या मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। तक्का गावाच्या प्रवेशद्वाराजवळ 2 मटण दुकानदारांनी थेट गटारावरच दुकाने थाटली होती। उघड्यावर अस्वच्छ जागी मटण विक्री होत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि दूषित होण्याची दाट शक्यता होती। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता। या बेजबाबदार कृत्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते। पत्रकार सूरज नागे यांनी याची तक्रार महापालिकेकडे केल्यानंतर प्रभाग अधिकारी रुपाली मानेंनी त्वरित कारवाईचा आदेश दिला। रुपाली मानेंनी जराही वेळ न दवडता थेट बुलडोझर चालवून अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली। त्यांच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे। या कारवाईत प्रभाग अधीक्षक रोशन माळी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही सहभागी होते। रुपाली मानेंनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या कारवाईनंतर नागरिकांनी रुपाली मानेंच्या कामाचे भरभरून कौतुक केले। सूरज नागे यांनी भविष्यातही अशाच प्रकारची कारवाई करण्याची मागणी केली आहे। रुपाली माने यापुढे अनधिकृत बांधकामांवर असाच बुलडोझर फिरवतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। रुपाली मानेंच्या या धडक कारवाईमुळे पनवेलमधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।